सरप्राइझिंग, ब्रेकिंग अँड हॅपी न्यूज फॉर एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला की भारतामध्ये एक असा आज नवीन आविष्कार झालेला आहे जो सर्वांनी बघितलाच पाहिजे, समजून घेतलाच पाहिजे आणि ऐकला पाहिजे. त्यापूर्वी मी सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चॅनल इनरिचिंग नॉलेज. यस, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितले तुम्हाला की आज या व्हिडिओमध्ये एक नवीन अशी सरप्राइझिंग गोष्ट घडलेली आहे जी आत्ताच काही तासांपूर्वी बातमी आपल्याला हाती आलेली आहे. तर बातमी काय आहे चला बघून घ्या. IIT मद्रास ह्या भारतातील एका नामांकित इन्स्टिट्यूशनने आत्ताच अशातच एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली आहे आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे मोबाईल डिव्हाइसेससाठी आणि त्या ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव हे सांगितलं जात आहे भार OS म्हणजेच भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम. ही इंडिजिनस ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि भारतीय आपल्या इन्स्टिट्यूशनने बनवलेली आहे. कुठल्याही स्मार्टफोनमध्ये ह्या ऑपरेटिंग सिस्टीमला आपण इन्स्टॉल करू शकतो. ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचे फायदे आपण बघणं समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. ही किती क्षमता या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आहे, ही ऑपरेटिंग सिस्टीम फेमस होईल का, तितकी पॉप्युलर होईल का, ही गुगलच्या अँड्रॉइडला रिप्लेस करू शकते का, वगैरे वगैरे काही बेसिक प्रश्नांची उत्तरं आपण मिळवण्याचा प्रयत्न करूयात ह्या व्हिडिओमध्ये. चला तर सुरुवात करूयात. बातमी समझून घ्या. स्क्रीनवर दिसतंय IIT मद्रासने विकसित किया है स्वदेशी आत्मनिर्भर मोबाईल OS भार OS. इसमें है हायटेक सिक्युरिटी अँड प्रायव्हसी. काय काय आहे बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव लक्षात असणं अतिशय आवश्यक आहे आपल्याला. भार OS, ठीक आहे. यामध्ये सिक्युरिटी पण चांगली दिलेली आहे असं सांगितलं जात आहे. प्रायव्हसी दिलेली आहे. खूप अतिशय उत्तम प्रतीची यामध्ये सुरक्षा यंत्रणा आहे असं इन्स्टिट्यूशनने सांगितलेलं आहे. म्हणजे विश्वासार्हता आपण मानू शकतो. आता ही विश्वासार्हता मानण्याचा म्हणजे आपला जो मुद्दा आहे तो टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. मग आता ह्या ऑपरेटिंग सिस्टीमची टेस्टिंग झालेली आहे का, तर याचं उत्तर देखील आपल्याला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. बघून घ्या इथे काय दिलेलं आहे. IIT मद्रास भारतीय प्रौद्योगिकी संस्थान ह्या संस्थेने एका नामांकित संस्थेने इन्क्युबेटेड फर्मने एका स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. यह ऑपरेटिंग सिस्टीम युजर्स को हायटेक सिक्युरिटी प्रदान करता है. पुढं काय सांगितलंय नीट बघा. भारतामध्ये जवळजवळ 100 कोटी युजर्स आहेत, मोबाईल फोन स्मार्टफोन युजर आहेत. मग आता इथं बघा, भरोस म्हणा किंवा भारोस म्हणा, भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम ह्या सॉफ्टवेअरला कमर्शियल ऑफ द शेल्फ डिवाइस पर इंस्टॉल किया जा सकता है. यह यूजर के लिए एक सुरक्षित वातावरण प्रदान करता है. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ही एक मोठी पहल म्हणता येऊ शकते. पुढच्या बातमीत बघा इथं काय दिलेलं आहे. या बातमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इथे बघा. निदेशक V कामकोटी यांनी काय सांगितले बघा की ह्या सिस्टीमबद्दल त्यांनी काही माहिती दिलेली आहे. ते काय म्हणतात की त्यांनी सांगितलेलं आहे, भरोस यूजर्स को उनकी ज़रूरतों के अनुरूप ऐप चुनने और उपयोग करने के लिए अधिक स्वतंत्रता, नियंत्रण, लचीलापन प्रदान करने पर ध्यान केंद्रित करता है. म्हणजेच ही युजर फ्रेंडली ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते असं IIT मद्रासच्या निदेशक जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला ॲप्स इथं भरपूर असतील, त्यांचा उपयोग ॲप्लिकेशन चांगला करू शकतो. आपल्याला फ्रीडम आहे, फ्रीडमसोबत आपल्याला कंट्रोल देखील तितकंच मिळणार आहे आणि फ्लेक्झिबिलिटी देखील आहे. म्हणजे अँड्रॉइडला कॉम्पिटिशन देऊ शकते ही ऑपरेटिंग सिस्टीम, कारण अँड्रॉइड फेमस होण्यामागे हीच युजर फ्रेंडली फीचर्सची लिस्ट असते. इथे बघा पुढे काय दिलंय की सध्या हिची टेस्टिंग कुठे चालू आहे बघा, की सेवाएं संगठनों को प्रदान की जा रही है. फिलहाल स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम भरोस की सेवाएं उन संगठनों को प्रदान की जा रही है जिन्हें सिक्युरिटी और प्रायव्हसी की सख्त आवश्यकता आहे. कारण आपण जी ऑपरेटिंग सिस्टीम आत्ता आपल्या मोबाईलमध्ये वापरत आहोत ती विदेशी आहे आणि तुम्ही जर विदेशी गोष्ट वापरत असाल तर सिक्युरिटी थ्रेट तर साहजिक असणारच. मग अशा काही भारतातील संस्था आहेत ज्यांना सिक्युरिटी आणि प्रायव्हसी ह्यांची अतिशय नितांत आवश्यकता आहे आणि त्यांना तात्काळ ही ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे आणि प्रोव्हाइड करणं चालू देखील आहे. इथे पुढे बघा काय सांगतंय. या संघटनांना गरज काय बघा, या संघटनों के यूजर्स, इन संगठनों के यूजर संवेदनशील जानकारी को संभालते हैं. म्हणजे जी काही महत्त्वाची माहिती आहे, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अवर कंट्री, रिगार्डिंग डिफेन्स, रिगार्डिंग फायनान्स वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्यांची संबंधीची माहिती आहे ती सुरक्षित राहणं आवश्यक आहे आणि म्हणून स्वतःचं आपलं एक व्यवस्थापन असलं पाहिजे. आणि ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे
भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम, भारोस किंवा भरोस म्हणजे आपण त्याला प्रोनाऊन्स करू शकतो. ते नंतर आपल्याला कळेलच की कशा पद्धतीने ह्याचं प्रोनाउन्सिएशन पुढे होईल प्रचलित, फेमस. बघा, इसके लिए मोबाइल पर प्रतिबंधित ऐप्स पर प्राइवेट कम्युनिकेशन की आवश्यकता होती है. साहजिक है, आपल्याला कम्युनिकेशन तर लागणारच आहे. ऐसे यूजर्स को प्राइवेट 5G नेटवर्क के माध्यम से प्राइवेट क्लाउड सर्विस तक पहुंच की आवश्यकता होती है. ऐसे में इस स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम को ज़्यादा भरोसेमंद माना जा रहा है. साहजिक आहे, ट्रस्टवर्दीनेस येणारच जर तेव्हा ती ऑपरेटिंग सिस्टीम त्या यूजसाठी वापरली गेली असेल तर. ठीक आहे, पुढे बघा काय दिसते आपल्याला. यस, आत्ताच थोड्या वेळाखाली सांगितलं तसं ऑपरेटिंग सिस्टम यूजर्स को उन ऐप पर अधिक कंट्रोल देता है जो उनके डिवाइस में है. ठीक है, आता इथे काय दिले, यानी कि यूजर्स को उन ऐप्स का उपयोग करने के लिए मजबूर नहीं किया जाता जिनसे वे परिचित नहीं है या जिन्हें वे सिक्युरिटी के लिहाज से सुरक्षित नहीं मानते. अशांना फोर्स बिलकुल केलं जाणार नाहीये. आपण आपल्याला फ्रीडम दिलेला आहे आणि ही ऑपरेटिंग सिस्टीम ही आपल्याला तितकं स्वातंत्र्य देते की तुम्ही ॲप्लिकेशन तुमच्या गरजेनुसार इन्स्टॉल करू शकता तुमच्या स्मार्टफोनमध्ये. पुढे बघा काय दिले, JNDK हे महत्त्वाचं आहे. यह सॉफ्टवेयर JNDK ऑपरेशंस प्राइवेट द्वारा विकसित किया गया है, जिसे IIT मद्रास प्रवर्तक टेक्नोलॉजीज फाउंडेशन द्वारा विकसित किया गया है. यह IIT मद्रास की एक नॉट फॉर प्रॉफिट कंपनी है. म्हणजेच हे फक्त विकसित काहीतरी डेव्हलप करण्याच्या उद्देशाने केली गेलेली ही एक आपण म्हणू शकतो रचना आहे. पुढे बघा काय काही महत्त्वाच्या गोष्टी या बाबतीमध्ये दिसत आहेत. हे आत्ताच बोललो आपण. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे प्रायव्हसी आणि सिक्युरिटी. नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुद्धा ह्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये व्यवस्थित असेलच. त्यानंतर साहजिक असायलाच पाहिजे, असणारच आहे. त्यानंतर इथे बघा आत्ताच बोललो, J&K ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि IIT मद्रास या दोघांनीही ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचा विकास केलेला किंवा ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली आहे. आणि कोणतं डिपार्टमेंट, तर इथे बघा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी दिसतंय तुम्हाला. IT शिवाय ह्या जगात काही होऊ शकत नाही. ह्यात सगळ्या क्रांती आता ITच्याच कृपेमुळे होत आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारची खूप मोठी ही काय म्हणतो आपण पॉलिसी आहे, मेक इन इंडिया, आणि आपल्याला आत्मनिर्भर भारत हे मिशन माहिती आहे आणि ह्या मिशन अंतर्गत हे सर्व चालू आहे. आता इथे बघा काय दिसते, इट्स नॅशनल मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीम्स NMICPS या अंडर सर्व हे डेव्हलपमेंट चालू आहे. इट एस्पायर्स टू पुट इंडिया ऑन par with those few countries that currently possesses such capabilities. आज काही मोजक्या देशांच्या यादीमध्ये आज भारत जाऊन बसलेला आहे, जे पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पूर्णपणे आत्मनिर्भर तर कोणी नसतं, पण ठीक आहे, प्रयत्न चालू आहे आणि आपल्या देशाचं त्यात खूप मोठं भलं होणार आहे. पुढे बघा काय दिलेले इथे काही फीचर्स. सगळ्यात पहिला फीचर इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, भार OS प्रोव्हाइड्स. काय प्रोव्हाइड आहे, ट्रस्टेड ॲप्स फ्रॉम ऑर्गनायझेशन स्पेसिफिक प्रायव्हेट ॲप स्टोअर सर्व्हिसेस. क्या बात आहे, म्हणजे आपल्याला ॲप्स तर मिळतील, पण ते कसे भेटतील, ट्रस्टेड भेटतील, सुरक्षा यंत्रणेला कुठे धोका नसेल, सेफ्टी असतील. बघा इथे दिलेलं आहे, इन्स्टॉलिंग आर सेफ टू यूज, हॅव बीन चेक्ड फॉर एनी पोटेन्शियल सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटीज और प्रायव्हसी कन्सर्न्स. ॲप्लिकेशन्स मोबाईलमध्ये येतील आपल्या, ते अतिशय सेफ आणि सिक्युअर असतील, म्हणजे मोबाईलला तुमच्या डेटाला कुठलाही थ्रेट नसेल. दुसरं ॲडव्हान्टेज दिलेलं इथे बघून घ्या, भार OS कम्स विथ नो डिफॉल्ट ॲप्स. नो डिफॉल्ट ॲप्स म्हणजे काय, दिस मीन्स दॅट युजर्स आर नॉट फोर्स्ड टू यूज ॲप्स दॅट दे मे नॉट बी फॅमिलियर विथ और दॅट दे मे नॉट ट्रस्ट. म्हणजे जर तुम्हाला माहीत नसतील किंवा तुम्हाला त्या ॲप्लिकेशनवर विश्वास नसेल, तर तुम्हाला ही ऑपरेटिंग सिस्टीम काही फोर्स करणार नाही, हे ठेवाच म्हणून. आज आपल्याला मोबाईलमध्ये काही ॲप्लिकेशन आपल्याला गरज नसताना देखील ठेवावे लागतात, तर तसं ही ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला कुठल्या प्रकारे फोर्स करणार नाही. यालाच म्हणतात नो डिफॉल्ट ॲप्स. आपण आपल्या पद्धतीने इन्स्टॉलेशन करू शकतो. क्या बात आहे, व्हेरी नाईस फीचर. आणि तिसरं ॲडव्हान्टेज बघा इथे खूप महत्त्वाचं आहे, नेटिव्ह ओव्हर द एअर. म्हणजे काय, अपडेट्स दॅट कॅन हेल्प टू कीप द डिव्हाइस सेक्युअर. नोटा अपडेट्स आर ऑटोमॅटिकली डाउनलोडेड अँड इन्स्टॉल ऑन द डिव्हाइस विदाउट द नीड फॉर द युजर टू मॅन्युअली इनिशिएट द प्रोसेस.
यामुळे होईल काय, दिस इन्शुअर्स दॅट द डिव्हाइस इज ऑलवेज रनिंग द लेटेस्ट व्हर्जन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम, आणि हेच तर आपल्याला हवं आहे, विच इन्क्लूड्स द लेटेस्ट सिक्युरिटी पॅचेस अँड बग फिक्सेस. बग्स म्हणजे एरर्स फिक्स होतील विथ NDA पास, नोटा, भारओएस वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत, विचार केला गेलेला आहे. पुढचं फीचर सांगण्याआधी मला पुन्हा एकदा तुम्हाला लुक दाखवायचा आहे. अजून या लुक बाबतीमध्ये अजून कन्फर्मेशन नाही आहे, पण हा फोटो मला भेटलेला आहे जो की आपण बघू शकता. लवकरच आपल्या सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये ही भारतीय इंडिजिनस ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असलेली दिसेल, ही कल्पना करूयात, ही इच्छा आपण व्यक्त करूयात. आणि नक्कीच या बातमीसाठी एक लाईक होऊ शकतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाऊ.